या कार्यक्रमाचं संयोजन जरी लाभार्थ्यांचा मेळावा असला तरी मला वाटतं की विशेष संयोजन जे आहे ते आतापर्यंत अजित भैयांनी जी मागच्या महिनाभर जी यात्रा केली त्याचा हा समारोप म्हणू शकत नाही, पण एक ऋणनिर्देश सोहळा असू शकतो असं मला वाटतंय. आज या मोठ्या प्रमाणात इथे आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलंय, पण मला 2 गोष्टी तुम्हाला नक्की सांगायच्या. तुम्हाला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरून घेताना कोणी विचारलं का हो तुमची जात कुठली आहे म्हणून? विचारलं का? सांगा. तुम्हाला कोणी हे विचारलं का तुम्ही मागच्या वेळी मतदान कोणाला केला होतात म्हणून? याचा अर्थ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांनी आपली जात, धर्म, आपण कुठल्या पक्षाला मतदान केलंय याचा विचार न करता सरसकट महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये, आतापर्यंत अनेकांना 7,500 आलेत, काहींचे येतील. ज्यांना ज्यांना OTP आलेला आहे त्या सर्वांना पैसे येणार आहेत. तर ही योजना तुमच्यासाठी आली. त्याचा पहिला विरोध झाला तो एका पक्षाच्या जबाबदार व्यक्तीच्या जवळच्या माणसांनी, त्यांच्या वकील मित्रांनी त्याच्या विरोधात याचिका दाखवली. मग ह्यांना लाडके भाऊ म्हणायचं का काय म्हणायचं? आपल्याकडे आलेले 1,500 बरं वाटेल झाले त्यांना. ते आले तर तुमच्या अकाउंटला आले. तुम्हाला देवेंद्र भाऊंनी काळजी घेतली की कुणाला विचारण्याची आवश्यकता नाहीये, पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत. तुम्हाला जसे खर्च करायचे तसे तुम्ही खर्च करू शकता. पण मैत्रिणींनो, तुम्हाला एक तुमची मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून सल्ला आहे की दिवस सगळे सारखे नसतात. त्या 1,500 एक 100, 200, 300 काहीतरी बचत करा. त्याची कधी तुम्हाला वर्षभरात, 2 वर्षात तुमच्याकडे जी बचतची अमाऊंट होईल, कधी अडचण पडली तर तुमच्या कामाला येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यातून तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या बचत गट वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. आता तुम्हाला पुढच्या गटाचे पैसे कसे येतील याची चिंता करायची आवश्यकता नाहीये. मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, पण मंच थोडासा राजकीय पण आहे म्हणून 1-2 गोष्टींचा अजित भैया तुमच्या समोर एक छोटीशी चर्चा करावी असं मला वाटतं. की मागच्या अनेक दिवसापासून अजित भैया लातूरमध्ये प्रवास करत आहेत. अजित भैया हे तरुण उगवतं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याचा मोठा घाट काही महिन्यांपूर्वी घातला गेला, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. पण आपण सर्वजण, या मंचावर बसलेला प्रत्येक जण अजित भैयांच्या, कवेकर साहेबांच्या पूर्ण फॅमिलीचा, कारण 1-2 दिवसात नेतृत्व घडत नसतं. कवेकर साहेबांना आपण गेली 40 वर्ष ओळखता. अडचणीचा प्रसंग आला, त्याचं भरपूर राजकारण केलं गेलं, पण आपण सर्वजण त्यांच्या सोबत राहिलो, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि अडचणीच्या काळात जो सोबत राहतो तोच खरा मित्र असतो. आणि त्यांच्या त्या अडचणीत आम्ही सगळेजण होतो, आपणही होतात. अडचणी येत जात राहतात, पण अडचण कुणी निर्माण केली, कृत्रिम अडचण कशी अडचणीत आणली गेली याचा फार जवळून अनुभव कवेकर फॅमिलीने आणि आम्ही सर्वांनीच घेतला. त्यामुळं अशा अडचणी निर्माण करणाऱ्यांची अडचण तुम्ही सर्वांनी केली पाहिजे अशी मी तुम्हाला नक्कीच विनंती करेन. अजित भैयांनी वेगवेगळ्या माध्यमातून लातूरचे प्रश्न मांडलेले आहेत तुमच्या समोर. ते प्रश्न आपण यज्ञ करताना मम म्हणतो, तसं त्यांची सहकारी म्हणून, भारतीय जनता पक्षातली त्यांच्या सोबत काम करणारे म्हणून मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची जी तळमळ आहे आणि ज्या पोटतिडकीने ते प्रश्न मांडत होते त्या सर्व प्रश्नांना आम्ही सर्वजण त्याच्याशी सहमत आहोत. त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांना मिळून जे काही शासकीय लेवलवर, व्यक्तिगत लेवलवर करता येईल त्याचा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्याकडे एक अजून अधिकृत माहिती नाहीये, पण अतिशय विश्वसनीय गोटातून माहिती अशी आहे की आदरणीय देवेंद्र भाऊंनी आणि जे राज्य सरकार आहे त्यांच्या प्रयत्नांनी उजनीचं पाणी MIDCला पाईपलाईन येते म्हणून. ती पाईपलाईन भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलेली आहे. उद्या मोठे पोस्टर्स लागतील, बॅनर्स लागतील, कोणीही त्या भूलथापांना बळी पडू नका. जे काम करतात,
जे तुमच्यासाठी न मागता देतात त्यांच्यासोबत तुम्ही सर्वांनी राहावं. हा कार्यक्रमाला अतिशय देखणा कार्यक्रम अजित भैया तुम्ही आणि तुमच्या टीमनी घेतले. संजयजींचे विशेष अभिनंदन, कारण त्यांच्या मंडळात हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय मनापासून आनंद वाटतोय. कारण चांगल्या कार्यक्रमाला जाऊन चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकून त्यांची तुमच्या प्रती असलेली सद्भावना ऐकून मला मनस्वी आनंद झाला. आदरणीय अजित भैया, सर्व कवेकर परिवारांनी आम्हाला इथे बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांची आभारी आहे. अजित भैयांच्या पुढील सर्व वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपले भाषण इथे विराम करते.